गुड मॉर्निंग मित्रांनो, कुकी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे 8 वाजलेत आणि आज आंघोळ ॲक्च्युली लेट केली कारण की रोज धावपळीचं काम असायचं आणि सकाळ सकाळ आंघोळ करून काम करायला जायची. पण आज म्हटलं निवांत आपलं स्वतःसाठी वेळ काढावा म्हणून आज आंघोळ लेट केली आणि केस पण धुवायचे होते, त्यामुळं सर्वच लेट झालं आज माझं. तर आता मस्त बसली बाहेर. आता घरातलं कामं पण उरकल्यात आणि कपडे धुवायची बाकी, तर ते आता कपडे धुवून घेते. ही माझी आत्या आहे, ही कपडे धुते. त्याच्यावर धुवायचं काम चालू आहे जॅकीचं. शांत बस जॅकी. माझ्या आत्याचे कपडे धुवून झालेत आता, तर आता मी राहिलेले कपडे धुवून घेते. ही माझी आत्या आहे. ओम आणि आम्ही आलो होतो शेडकडं. तर शेडच्या साईडला एक विलायती चिंचेचं झाड आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, बऱ्याच लोकांनी ह्या चिंचा खाल्ल्या असतील. तर आता आम्ही काढतोय विलायती चिंचा. हे बघा, आम्ही इथे विलायती चिंचा काढतोय. खूप अशा छान आहेत. पहिले लहान होतो तेव्हा एकही भेटत नव्हती आणि आता एवढं मोठं झाड आहे विलायती चिंचेचं, पण खायलाच कुणी नाही आहे. हे पहा किती मोठ्या मोठ्या चिंचा आहेत. हे पहा किती मोठे मोठे चिंच आहेत, एकदम मस्त अशा. आधी आम्हाला ह्या एक जरी असं पडलं तरी आमची अशी एका चढ एक धावपळ चालायची, कोणाला भेटेल. आणि आता एवढं मोठं चिंचेचं झाड आहे इथे, पण इथे खाण्यासाठी कोणी नाही आहे. आणि आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला भेटत नव्हत्या. याला आमच्या इकडे याला विलायती चिंचा म्हणतात. प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं काय काय बोललं जात असेल, पण आम्ही याला तर विलायती चिंचाच म्हणतो. हे बघा, लाल खूप टेस्टी लागेल. अशा आता चिंचा आणल्यात शेडवरती आणि आता चिंचा खाते कामाला लागते. आता आपल्याला कोंबड्यांची भांडी जोडायची आहेत, तर ही सगळी भांडी आहेत. तर हे सगळ्यात छोट्या पिल्लांची आहेत. याच्यामध्ये पाणी भरायचं आणि हे असं प्लेट टाकायची आणि पकडताना हे असं पकडून डायरेक्ट खाली ठेवायचं. तो कोंबड्याबरोबर ह्या साईडने पाणी पितात. हे झालं छोट्या पिल्लांचं पाण्याचं भांडं. त्याच्यानंतर येतो छोट्या पिल्लांचं खाद्याचं भांडं. तर छोट्या पिल्लांचं खाद्याचं भांडं हे असे, हे थ्रेड आहे इथे. हे थ्रेड आहेत ते याच्या आतमध्ये गेले पाहिजेत, पूर्ण याच्या पूर्ण आतमध्ये गेले पाहिजेत. असं दाबून बसवायचं, हे असं दाबून बसवायचं. पहा इकडे हे पूर्ण थ्रेड आलेत, हे असे थ्रेड बाहेर आले पाहिजेत. हे झालं छोट्या पिल्लांचं खाण्याचं भांडं, म्हणजे त्यांचं जे फीड असतं त्यांच्यासाठी, त्यासाठी हे भांडे यूज करतात. तर हे झाले दोन्ही छोट्या पिल्लांची भांडी, एक पाणी पिण्याचं भांडं आणि एक खाद्याचं भांडं. तर हे आता आपण मोठ्या कोंबड्यांचं खाद्याचं भांडं जॉईन करतोय. तर त्यासाठी ही एक पाईप आहे आणि त्याला ही ब्लॅक कलरची कॅप आहे अशी पाईपला. तर हे ही व्हाईट कलरची जाळी, हे रेड कलरचं एक बाउल टाईप आहे आणि हे अशी 4 भांडी आहेत ही. आणि हा पाईप आहे. ह्या पाईपचं हे काढून घ्यायचं आणि हा जो पाईप आहे हा आपल्याला, ही रेड कलरची साईड आहे ती आपल्याला ह्या थ्रेडमध्ये घालायची आतमध्ये. हे जो थ्रेड दिसते त्याच्यामध्ये अशी पूर्ण टाईट करायची आणि ह्या अशी पूर्ण टाईट करून घ्यायची. आणि आता हे भांडं जे आहे त्याच्यामध्ये हे पूर्ण ह्याच्या बाहेर निघालं पाहिजे. तर आता आपण हे बसून घेऊया. हे जरा टाईट जातं बसवायला, पण गोल गोल फिरून असं बसवायचं म्हणजे बरोबर व्यवस्थित बसतं. असं दाबायचं नाही, दाबलं का मग थ्रेड खराब होतात. हे पाहे एकदम असं व्यवस्थित बसले. आता अजून खाली आले नाहीये. हे बघा आता व्यवस्थित आले खाली मस्त. आणि आता ही जी ब्लॅक कलरची कॅप आपण काढून ठेवली होती ती आता आपण इथे बसूया. याला एकदम टाईट करायची, ही पण लूज नाही ठेवायची जास्त. बंद. हे बघा एकदम अशी टाईट केली, अशी बसून घ्यायची. आणि नंतर ना ही व्हाईट कलरची जाळी याच्यामध्ये टाकायची आणि वरतून हे रेड कलरचं भांडे, हे जे थ्रेड आहेत ते याच्यामध्ये बसवायचे दोन्ही. तर झालं आता हे मोठ्या कोंबड्यांचं खाण्याचं भांडं, फीडरचं भांडं रेडी आहे. शेड आता व्यवस्थित धुवून काढायचं आहे, पण ह्या गोणी नेमक्या मध्ये आल्यात आणि ह्या उचलत पण नाहीत. सिमेंटच्या गोणी खूप जड असतात
आम्ही तिघं ट्राय करत होतो उचलायचा, पण ह्या उचलतच नाही आहेत. तर आता त्याला काहीतरी आयडिया करावं लागेल. ह्या अशी हे टाकल्या, फाळ्या टाकल्या आहेत आणि ढकलत न्यायचा विचार केला आहे. पण तरी पण त्या खूप अशा जड जातात उचलायला आणि एका माणसाची तर कॅपॅसिटीच नाही त्या गोण्या उचलायची. तर आता काहीतरी जुगाड केला पाहिजे. तर आई आता बोलते का पिशवी टाकून आपण त्याच्यावर गोणी टाकून अशी तिघांकडनं तिघं पकडून घेऊन जाऊया. तर आता तेच करतोय, कारण की गोणी खूप जड आहे. तर कोणी उचलाय जरी गेलं तर कमरेत वगैरे लचक नाही गेलं. त्याच्यामुळं आता एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर गोणी टाकून ती तिघांकडनं पकडून घेऊन जायची बाहेर. आता आम्ही ह्या उचलत नाहीत म्हणून ह्या पिशवीवर आता ह्या अशा गोणी टाकणार आहे आणि तिघाकडनं तिघजण पकडून उचलून घेऊन जाणार आहे. नॉर्मली गोणी पकडायला गेलं तर उचलत नाही, जास्त ग्रीप बसत नाही. पण हे अशा आपण ह्या पिशवीवर टाकल्यामुळं पकडायला पण इझी जातं आणि एकाच्या सांगावर वजन येत नाही. तिघांकडे असं डिवाईड करून वजन येतं आणि उचलायला पण खूप सोपं जातं. सिमेंटच्या गोणी आता उचलून झाल्यात आणि आता हे कागद वगैरे टाकले होते त्याच्या खाली, ते पण आता उचलून बाहेर टाकायचे. आणि फळ्या पण होत्या तिथं, तर हे सगळं आता शेडमधलं सगळं बाहेर नेऊन टाकायचं आहे. कारण कोंबड्या येणार आहे, त्यामुळे शेड चांगलं स्वच्छ करून घ्यायचे सगळं. तर आता ओम आणि मी त्या फळ्या होत्या त्या बाहेर नेऊन टाकतोय दोघे पण. फळ्यांना पर खालून उद्याही लागली आहे. बरेच दिवस झाले असे शेडमध्ये पडल्या होत्या त्या. आता ते बाहेर नेल्यामुळे जरा शेड पण जरा बरं दिसते आणि आता साफ करायला पण जरा बरं जाईल. आता इथल्या गोणी तर टाकल्या सगळ्या बाहेर नेऊन, फळ्या बिळ्या पण उचलून झाल्यात. ते पहा आता आईने वाटतं मला त्या झाकून पण टाकल्यात. लगेच आईने गोणी बाहेर नेल्या, लगेच कागद बिगद टाकून रेडी करून झाकून टाकल्या. आई असं काहीच हे ठेवत नाही, लगेच जिथल्या तिथे कामं करीती. आम्हाला 4 वेळा सांगायला लागतं. भांड्याची व्यवस्थित फिटिंग करून ठेवून दिल्यात आपण एका साईडला. ही खाद्याची पाण्याची भांडी आहेत. पाण्याच्या भांड्यांसाठी ही पाईपलाईन पण तयार आहे. तर आता ही पाण्याची भांडी पण लावून घ्यायच्या. आता आलोय आम्ही घरी शेडवरून. आई आमच्या आधीच आली होती पुढं आणि आईने पुढे येऊन चहा ठेवलाय. बाहेर पिऊ आणि आत्या बसली, माझी आत्या शेंगा फोडते आणि पिऊ खेळते. पा किती मस्त चाललंय दोघींचा कार्यक्रम. पिऊला बाहेर बसायला खूप मजा येते आणि चिडचिड पण नाही करत बाहेर बसल्यावर जास्त. घरात बसली का खूप चिडचिड करते, रडते सारखी. पिडू ए पिडू अय अय, पूर्ण आता शेंगा खेळून खेळून पूर्ण अंगाला माती लावून घेईल. हा ए पिडू पिऊ काय करते ले बाबू? बाबू काय करते? खायचंय तुला? अय्या काय चाललंय? खेळायचं काम चाललंय आणि आती शेंगा फोडते इकडं. बघा किती शेंगदाणे करून ठेवलेत आत्तीने. अर्धा तास झाले आती शेंगा फोडते ना. ते किती वेळ झाला? अर्धा तास झाला. हे आती शेंगा फोडते इकडं आणि एक पण खात नाहीये, फक्त फोडतीये. तुला आवडत नाही का ते शेंगा? का नाही खात? आम्ही सगळेजण ओट्यावर शेंगा फोडत बसलोय. पिऊ तिकडे दूध पिते. संध्याकाळचे 11 वाजलेत आणि सगळे लोक झोपलेत. हे पहा बाहेर खूप थंड वाटतं आणि घरामध्ये खूप गरम होतं. पण आजकाल लोक बाहेर झोपायला मागत नाही. सगळ्यांकडे TV फॅन असल्यामुळे सगळे लोक ऑलमोस्ट घरातच झोपतात. पण माझे पप्पा जर असते तर आम्ही 100% बाहेर झोपलो असतो. तर आता आम्हाला सोबतही कोण नाही, आई मी ओम. आम्ही बाहेर झोपणार, ते भीती पण वाटते कारण आता सापांचं वगैरे पण प्रमाण जास्त आहे आणि आमच्या गावामध्ये तरस पण सुटला आहे. तर आमच्या ह्या गेटला दरवाजा नाही, त्याच्यामुळे बाहेर झोपायची भीती वाटते. आधी ह्या ठिकाणी आम्ही बाहेर झोपायचं, आमचं जेव्हा हे घर नव्हतं त्यावेळेस. आणि हा पूर्ण परिसर असा क्लीन आणि स्वच्छ होता. पण आता त्याची पडझड झाली तर तो नीट पण नाही केला. तर खूप लोक आधी बाहेर झोपायचे, पण आता कोणच बाहेर झोपत नाही. आता संध्याकाळचे 11 वाजलेत आणि सगळे लोक पण झोपलेत. तर मी पण चालली झोपायला. तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.